डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे. मी किशोर निकम, धुळे जिल्हा प्रतिनिधी. आज मी आलो आहे धुळे तालुक्यातील हिंद्रुण या गावामध्ये. येथील उदित राजपूत यांच्या शेतामध्ये यांनी डाळिंब पिकावरती आपले डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. थोडक्यात यांना कसा अनुभव आला यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, आपला परिचय द्या. नमस्कार, मी किरण पंडित राजपूत, राहणार हिंद्रुण, तालुका जिल्हा धुळे. मोबाईल नंबर 94-210-43-221. आपण डाळिंब पिकावरती कसा वापर केलेला आहे? पहिले कुठल्या औषधाचा वापर केलेला आहे? डाळिंब पिकावर आधी आपण इथ्रेलची फवारणी केली, त्यानंतर 4-5 दिवसांनी बोर्डो मारलं आणि नंतर जर्मिनेटरची फवारणी केली. जर्मिनेटरमुळे चौक्या एकसारख्या निघाल्या. जर्मिनेटर काडी अवस्थेवर मारले. काळी अवस्थेत. जर्मिनेटरची फवारणी पानगळ केल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी बोर्ड मारला. बोर्ड नंतर काडीवरती जर्मिनेटरची फवारणी दिली. जर्मिनेटरमुळे काय झालं, जे इथ्रेल प्रोपेनोफॉसमुळे जाड काडीला जे डोळे होते ते सुप्त अवस्थेत चालले गेलेले होते, तर ते एकसारखी भवरी निघाली. जाड काडीला डोळे चांगले निघाले, म्हणजे चौकी जाड काडीला निघाली. तर फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपण कसला वापर केला? फ्लावरिंग अवस्थेत आपण प्रिझम आणि ट्रायवरचा वापर केला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मादी काही निघण्यास मदत झाली. अच्छा. आणि परागीभवनासाठी आपण कसला वापर केला? परागीभवनासाठी आपण प्रोटेक्टन पी या औषधाचा वापर केला. त्याच्यामुळे मधमाशी चांगली आकर्षित झाली व सेटिंग चांगल्या प्रमाणात झाली. अच्छा. आणि सेटिंगसाठी आपण कुठली फवारणी केली होती? सेटिंगसाठी आपण न्यूट्राट्रॉन आणि क्रॉप शायनरचा वापर केला. थ्रायवरचा वापर केला. याच्यामुळे फुलगळ कमी आणि सेटिंग जास्त झाली. फ्लायवर जे औषध आहे हे फुलगळ होऊ देत नाही. फुलगळ न होऊ देता फुलातून फळांचं रूपांतर चांगलं होतं याच्याने. तर जवळपास आपला आता 3.5 महिन्याच्या आसपास प्लॉट झालेला आहे. तर आता कुठली फवारणी चालू आहे आपली? आता आपली न्यूट्राट्रॉन, हार्मोनी आणि याची क्रॉप शायनरची फवारणी चालू आहे. अच्छा. हार्मोनीचा काय अनुभव आला तुम्हाला? हार्मोनीमुळे बदलत्या वातावरणात सुद्धा रोग प्रतिकारक क्षमता वाढते झाडाची आणि बाग रोगमुक्त राहते. सर्वात महत्त्वाचं आताचं जे वातावरण आहे हे तेलाला एकदम पोषक आहे. हे ढगाळ वातावरण जे आहे याच्यात दमटपणा जास्त असतो, आर्द्रता जास्त असते. हे वातावरण तेलाला पोषक आहे. याच्यात हार्मोनीचा रिझल्ट अतिशय सुंदर असा येतो. तर तेलाला बेस्ट रिझल्ट भेटतो हार्मोनीचा. तर याच्यापुढे आपण कसला वापर करणार आहे? याच्या पुढे आपण राईपनर आणि न्यूट्राट्रॉनचा वापर करणार आहोत. बरोबर. राईपनर जे आहे त्याच्याने कलर, शायनिंग, वजन चांगलं वाढतं आणि न्यूट्राट्रॉनने फुगवण चांगली होते मालाची. तर कल्पतरू खताचा वापर आपण कसा केलेला आहे? कल्पतरू आपण एकरी साधारणतः 500 ग्रॅमपर्यंत प्रति झाड दिलेलं आहे. अच्छा. तर कल्पतरू खतामुळे फळांची फुगवण चांगली होते. सरासरी यांच्याकडे 70 ते 90 फळं आहेत प्रति झाडावरती. तर पहिल्याच भाराला जवळपास 18-19 महिन्यानंतर शेतकरी डाळिंबाचा पहिला भार घेतात. जवळपास 40 ते 50च फळं पाहिजे पहिल्या भाराला. तर यांच्याकडे फळसंख्या जास्त आहे. जास्त असूनही कल्पतरू खतामुळे फळांची फुगवण चांगली चालू आहे. तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो, बावस्कर टेक्नॉलॉजीचे औषध हे ऑर्गॅनिक औषध आहेत आणि हे शेतकऱ्यांना स्वस्त दरात पडतात आणि त्याच्यामुळे आपण केमिकल मुक्त शेती करू शकतो. त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करावा. अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर.